पुढे. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2026 या निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा परिषद आनाळा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमच्या भगिनी सौभाग्यवती किष्किंधा बाळासाहेब देशमुख, आनाळा पंचायत समितीचे उमेदवार वशिष्ठ माणिक जतकर व खासापुरी पंचायत समिती गटाचे उमेदवार कल्पना बुद्धिवान गोडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला ज्याने आताच मार्गदर्शन केलं ते आपले जिल्हा प्रमुख सन्माननीय रणजित ज्ञानेश्वरजी पाटील. व्यासपीठावरील सगळ्याची क्षमा मागतो आणि आता मी नाव घ्यायचे आदरणीय काय हरकत नाही की आदरणीय व्यासपीठ बांधवानो, निवडणूक जिल्हा परिषदची आहे म्हणजे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातलं नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आपण जर बघितलं तर जेवढ्या राजकीय नेत्याचा प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये जवळपास 99% राजकीय नेत्याचा प्रवास हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुरू झाला आहे. म्हणजे नवीन नेतृत्व जे घडलं, मग अगदी विलासराव देशमुख साहेबापासून आपल्याला उदाहरण देता येईल, कैलास पाटलापासून उदाहरण देता येईल, बाभळगावच्या सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचले आणि कैलास पाटील सुद्धा सारोळ्याच्या उपसरपंच पदापासून ते कळंब धाराशिवच्या विधानसभा मतदारसंघापर्यंत 2 वेळेस ती निवडून आली. आणि म्हणून माझा स्वतःचा वैयक्तिक असं मानस आहे की आपलं राजकारण सुद्धा त्या धर्तीवर असलं पाहिजे. प्रस्थापित लोकांनी निवडणूक लढवायची, आमदाराच्या बायकोनं लढवायची, खासदाराच्या बायकोनं लढवायची आणि तिनंच अध्यक्ष व्हायचं आणि बाकीच्या नुसत्या सतरंजाच उचलायच्या का, हा प्रश्न सुद्धा आता सामान्य माणसाला विचारला. बांधवानो, मी नुसतं भाषणापुरतं घराणीशाही बोललो आणि वागताना वेगळं वागलो असं नाही. मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं की 2007ला पहिल्यांदा जिल्हा परिषदची निवडणूक त्या ठिकाणी लढलो. म्हणजे मी नाही, गोदावरीताई केंद्रे आपल्याला माहिती असतील डोकी मतदारसंघातनं जिल्हा परिषदची निवडणूक लढल्या होत्या आणि त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष 2007ला मी वयाच्या 24व्या वर्षी त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलं होतं. 2007 पासून ते 2026 पर्यंत माझ्या घरातल्या भावानं, माझ्या घरातल्या बायकोनं किंवा माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीनं जिल्हा परिषदची निवडणूक लढली नाही. आणि पुढची जी बाजू आहे त्या राणा पाटील डॉक्टर पाटलाच्या घरातल्या एकाही माणसानं निवडणूक सोडली नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती सोडा बांधवांनो, मी जिथून महाराष्ट्र विधानसभेचा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेलो धाराशिव कळंब विधानसभेमधनं, ज्यावेळेस मी खासदारकीला निवडून आलो आणि माझी विधानसभेची जी जागा होती ती माझ्या विधानसभेच्या जागेवरनं माझा भाऊ आमदार झाला नाही, माझी बायको आमदार झाली नाही, माझी आई आमदार झाली नाही. कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लेकरू एकदा सोडून 2दा त्या मतदारसंघातनं आमदार करायचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज ह्या धर्तीवर राजकारण करायची माझी का भूमिका आहे? कारण मला माझ्या एकट्या घरापुरतं राजकारण नको आहे. मी झालं की माझी बायको झाली की माझं पोरग झालं की पुन्हा त्या पोराचं पोरग, ही नाही करायचं मला. सामान्य कुटुंबातली चांगले तरुण, चांगली माणसं या राजकारणात यावी आणि त्याच्या माध्यमातून एका समूहाचं राजकारण चालावं. चांगल्या विचाराच्या लोकांच्या, चांगल्या आचाराच्या लोकांची ही त्याच्या पाठीमागची भावना आणि त्या भावनेतनं आपण लढतो. आज मी आपल्याला शब्द देतो की उद्या आपली जर सत्ता आली तर जिल्हा परिषदच्या खुर्चीत बसणारी महिला
ही कुठल्या आमदार खासदाराची बायको, कुठल्या आमदार खासदाराची नातेवाईक नसून कदाचित आपल्या इथून निवडून जाणाऱ्या या ठिकाणच्या ज्या आपल्या उमेदवार आहेत, सौभाग्यवती किष्किंधा बाळासाहेब देशमुख यांच्यासारखी सामान्य आमची भगिनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष. आता मला तुम्हाला विचारायचंय, आता पुढची बाजू ज्याचं वडताण चालू आहे सगळीकडं, लोकसभेला बायकोच लागती, विधानसभेला राणा पाटील, आणि आता जिल्हा परिषद तर मला वाटली होती की कार्यकर्त्याला विचारायला सोडतील, पण कार्यकर्त्याला पुन्हा 17 दिल्या आणि ताई निवडणूक लढवायला आल्याच. पटते गाव ज्याच्या घरात 45 वर्ष मंत्रीपद राहिलं, ज्याच्या काळात आमदारकी राहिली, ज्याच्या घरात खासदारकी राहिली, त्या घरातल्या माणसानं जिल्हा परिषदच्या अध्यक्षपद सुद्धा दुसऱ्या कार्यकर्त्याला देऊ नये. ही पटते गाव तुम्हाला आणि शोभतंय का? ज्याला हाव आहे त्याला तरी शोभतंय का? माझं पुढच्या लोकांना एवढंच म्हणणं आहे की राहुलभाई आता त्यांच्याबरोबर निवडणूक लढवायला लागले. मला त्यांचं इतकंच म्हणणं आहे की मी जसं राहुलभाई म्हणलंय की आमची जिल्हा परिषद आली तर सामान्य कुटुंबातली महिला जिल्हा परिषदचे अध्यक्ष होईल, असं तुम्ही राणा पाटलाला म्हणू शकता का की दादा ह्या वेळेस अर्चनाताईला आपण थोडं मागं बसू, आपण सुद्धा कमळाकडून घड्याळाकडून निवडून आलेली एखादी साधी भगिनी आपली जिल्हा परिषदचे अध्यक्ष करू, असं राहुल भैया राणा पाटलाला म्हणू शकते. मग तुम्ही 17 उचलायला आणाला वा निवडून माणसं इथली गुलाम आहो का तुम्ही? मतारा व कोण स्वाभिमान अभिमान नावाची गोष्ट आहे का नाही? ही दोन बाजू आहेत. बाजू एकाला स्वतःच्या घरातलंच राजकारण करायचे, मी माझी बायको माझं पोरग मी 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 मीच, आणि दुसऱ्याला सर्वसमावेशी. या दोन्हीतली कुठली बाजू निवडायची 7 तारखेला ठरवा. ही पहिला फरक. दुसरा, मला बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी एकदा आमदार आणि 2दा खासदार केलं. 2022ला आमचा पक्ष फुटला आणि पक्ष फुटल्यावर जर त्या बाजूला गेलो असतो 100 कोटी रुपये होते मामा, त्या बाजूला गेलो असतो पद होतं, त्या बाजूला गेलो असतो सत्ता होती. ह्या सगळ्या गोष्टीवर लाथ मारून प्रामाणिकपणे इमानदारीनं राहायची प्रेरणा का राहिला मी? कुणाला वाटतंय 100 कोटी रुपये आरामात राहायचं, सत्ता, पुन्हा तुम्हाला मोठा विकास करायला गेलो म्हणून मोठं भाषण ठोकायचं, कुणाला वाटतंय? का थांबलो? त्याचं कारण आहे. त्याचं कारण हे आहे की तुम्ही टाकलेल्या मताशी गद्दारी करायची नव्हती. उद्धव साहेबांच्या विश्वासात आज आम्ही पूर्ण देशात कुठं जरी गेलो तर समोरचा माणूस बघताना आमच्याकडे इज्जतीच्या नजरेनं बघतोय, इमानदारीच्या नजरेनं बघतोय, निष्ठेच्या नजरेनं बघतोय. मला वाटतंय ह्याच्यापेक्षा जगात माणसाला दुसरी काही कामही असू शकत नाही. ते आम्ही कमवलंय. आणि कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाच्या नावाला डाग लागल असं काम कुठेही या ओमराजेनं केलं नाही आणि करणार नाही. ही एक बाजू. आता दुसरी बाजू, शरद पवार साहेबांनी डॉक्टर पाटील आणि राणा पाटील दोघांना मिळून 45 वर्ष मंत्री केले. 45 वर्ष. नुसतं साधा आमदार आणि खासदार नाही, मंत्री. किती वर्ष? 45 वर्ष. त्या शरद पवार साहेबाची सत्ता गेली रे गेली की एका रात्रीत ही बोका कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये गेला. एका रात्री. म्हणजे ही पुढची वृत्ती कशी आहे? जिकडं खोबरं तिकडं चांगलं. आपलं उखळ कुठं पांढरं होतंय, आपलं घर कुठं भरून मिळतंय तिकडं निघाले. आणि कारण काय सांगते भाषण करताना? विकास करायला मी भारतीय जनता पार्टीत जातो. खरंच विकास कारण आहे हो. खरं कारण सांगू. 45 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात जी गबाळ हाणलंय ती ईडीच्या दाढीपासून वाचवायची म्हणून कमळाबाई आहे. दुसरं काही सुद्धा नाही. काय नाही. खरं हे
तिकडं काहीतरी जाऊन पद मिळते म्हणून कमळाबाई, तिकडे जाऊन सत्ता मिळते म्हणून कमळाबाई, तिकडं जाऊन सत्ता मिळवून पुन्हा पैसे आणायचे म्हणून कमळाबाई. आता ह्या दोन प्रवृत्तीमध्ये एक माणूस प्रामाणिकपणे तुमच्या जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे, मुख्य संपादक धनंजय गोखले, आणि दुसरा स्वतःच्या स्वार्थासाठी पाहिजे. उद्या जर या माईंची सत्ता आली तर तिकडे सुद्धा जाते ती विकास करायला. एका सेकंद बाजू तुम्ही निवडायची. तिसरं सारखं म्हणजे विकास विकास, मला काठीनं जोड वाटते. कारण त्याचं कारण आहे, तुम्ही विकास विकास म्हणता हो, पण अरे बाबा तुझे वडील 40 वर्ष मंत्री होते, तू 5 वर्ष मंत्री होता. या 45 वर्षात नेमकं जिल्ह्याचा काय विकास झालाय, जिल्ह्याचा काय फायदा झाला तुमच्या मंत्रिपदाचा? 45 वर्ष मंत्री होताना 45 वर्ष मंत्री असून दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जी केंद्र सरकारनं जाहीर केली त्याच्या यादीत धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. किती वेळा नंबर 3 ला आहे? हा ना काय हे तर खाऊ नये आपल्याकडे. तुम्हाला कळतच नाही. अरे मंत्री ती झाला आणि जिल्हा 45 वर्ष मंत्री ज्यानं नेतृत्व केलं की दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जर 3ऱ्या नंबरला जात असेल तर आपल्यालाच आपली लाज वाटली पाहिजे. आपण स्वतः ठरवायला पाहिजे आज आपण ह्या मंत्रिपदाच्या लायक नाही. आपण राजकारण माझ्यासारख्या माणसानं तर सोडून दिलं असतं, नगर म्हणून असते, करणच नसते. कारण आपण 45 वर्ष मंत्री असताना जिल्हा जर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3ऱ्या नंबरला जातोय तर आपली किती लायकी आहे आणि आपली किती अवकात आहे आपण तिथून वाटतो. पण ही सोडीतच नाही. ढिकून सुद्धा रक्त संपल्यावर गप्प बसते, पण ही श्वासायचं चालूच आहे, चालायचं. आता दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जिल्हा 3रा, पण जी मंत्री राहिलं ती मंत्री डॉक्टर पाटील मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात 3ऱ्या नंबरला. देशात 3ऱ्या. कशात? श्रीमंत खासदाराच्या. मग या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला? या प्रश्नाचं उत्तर मनाला विचारा, मग मतदान करा. मला दुसरं लय आगाव सांगायची गरज नाही. ही 3 विषय. चौथं, मला सारखं म्हणलं जात आहे ओमराजे तुम्ही काय केलं, विचारलंच पाहिजे ओमराजेने काय केलं. माझं 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षात मला काम करायची संधी मिळाली. मी मंत्री नव्हतो यांच्यासारखा, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, कैलास पाटील आमदार होते, मी खासदार होतो. आम्ही काय मागणी केली असेल? 1.5 वर्ष आमचं कोरोनात गेलं, 1 वर्ष आम्हाला काम करता आलं. काय मागणी केली आम्ही उद्धव साहेबांना? साहेब म्हणलं आम्हाला जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या. का मागितलं मी ते? माझ्याकडे अनेक लोक येत होती. 5 लाख 4 लाख 7 लाख ऑपरेशनचा खर्च डॉक्टरनं सांगितलं की बिचारे स्वतःची 1 करभर जमीन सावकारला विश्वास खरेदी द्यायची, त्याच्याकडून 4 लाख 5 लाख उचलायचे, डॉक्टरची भरती करायची आणि तेवढं करून सुद्धा त्यांचं माणूस वाचत होतं. डोळ्यात देखत तडफडून मारायचं, पण पैसे नसल्यामुळे इलाज करता येत नव्हता. ही मी बघितले डोळ्यात. आणि म्हणून उद्धव साहेबाला पहिली मागणी जी केली की साहेब आमच्याकडे मेडिकल कॉलेज द्या. का? तर मेडिकल कॉलेजमध्ये सगळे तज्ज्ञ डॉक्टर असतात आणि गरीब माणसावर उपचार करायला 1 पैशाचाही खर्च येत नाही. कारण ती मेडिकल कॉलेज 100% शासनाच्या मालकीचं आपण करून घेतलं, चालू केलं. मंजूर आहे, चालू आहे, धाराशिवला आहे. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं पडतील नाही. त्याचा फायदा हे आहे, गरीब लोकांना उपचार. बांधवानो, अशाच पद्धतीचं एक मेडिकल कॉलेज 1991 ला आपल्या जिल्ह्यात मंजूर झालं. पद्मसिंह पाटील मंत्री होते. कुठं झालं? नेरूळ, मुंबई. तुम्हाला वाटेल नेरूळ म्हणजे तुळजापूरच्या बारूळच्या शेजारी आहे काय? तिकडे आहे मुंबई. आता त्याच्यात माझा प्रश्न आहे साधा. 91 पासून 26 पर्यंत आपण जर हिशोब केला तर साधारणतः 36 वर्ष होती. ही 26 आणि ती 10. 36 वर्ष जर ती कॉलेज इथं झालं असतं तर आपल्या जिल्ह्यातल्या किती रुग्णाला त्याचा फायदा झाला असता, किती लोकांचे जीव वाचले असते, किती लोकांचे पैसे वाचले असते, किती लोकांचे प्रपंच वाचले असते. बरं,
नाही केलं तुम्ही इथं, तिकडं केलं, तिकडं तरी सरकारच्या मालकीचं करायचं, सरकारचं नाही. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ह्याचा अध्यक्ष कोण? डॉक्टर पाटील, कुटवर मरुस्तोर, सदस्य राणा पाटील मरुस्तोर, सदस्य अर्चना पाटील मरुस्तोर, सदस्य ते आलेलं नवीन मल्लू पाटील, ती बी मरुस्तोर. मग नुसतं म्हणायला ट्रस्ट, ताबा कुटुंबाचा. बरं, मला त्यांना काय करायचं, ठीक आहे, तिथं नाही केलं, ट्रस्टच्या मालकीचं केलं, मुंबईला केलं, ठीक आहे, ती बी मान्य. ह्या 36 वर्षात ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा जसा प्रचार चालू झाला, त्या प्रत्येक पहिल्या सभेपासून मी त्यांना एकच मागणी करतोय, काय की ह्या 36 वर्षात राणा पाटील, डॉक्टर पाटील, तुम्ही अख्ख्या धाराशिव जिल्ह्यातलं, अख्ख्या धाराशिव बरं का, अख्ख्या धाराशिव जिल्ह्यातलं एक पोरग, एकच पोरग मागतोय की ज्याचं वडील शेतकरी आहे, ज्याचं वडील शेतमजूर आहे, अशा एका गरीब पोराला तुम्ही तुमच्या कॉलेजमधनं मागच्या 36 वर्षात डॉक्टर केलंय का? जर केलं असेल तरच मत माग जिल्हा परिषदेला, नाही तर मागू नको. एक सुद्धा नाही, एक नाही, एक 36 वर्षात एक गरीबाचं लेकरू या डॉक्टर पाटील राणा पाटलाच्या कॉलेजला डॉक्टर फुकट झालं का? झालं नाही, कारण एका ऍडमिशनला 1.5 कोटी रुपये भेटते. किती? 1.5 कोटी रुपये. अशा 60 ऍडमिशन आहेत एका वर्षात. 60 1.5 90 कोटी रुपये. दुष्काळ पडला तरी अडचण नाही, कारखाना कुठल्या आपला नेल का नाही त्याचा ताण नाही, कांदा नसेल का कांद्याला काय भाव येईल त्याची बेजारी नाही, सोयाबीनचा भाव पडला म्हणून बेजारी नाही, पूर आला ऊस वाहून गेला म्हणून बी ताण नाही. ह्यांच्या घरी 90 कोटीचं बिल येतंय, म्हणजे येतंय वर्षाला. ती 90 कोटी घ्यायचं, 5 वर्षाचं 450 कोटी रुपये गोळा करायचं, 7.5 कोटीची गाडी घ्यायची आणि 100 कोटी रुपये घेऊन आमच्याकडे राजकारण खेळायला यायचं. आपल्याच तोंडावर पैसे टाकायचे, त्याच पैशातून मतं घ्यायची, त्याच मतातून सत्ता मिळवायची आणि पुन्हा त्या ढ्याकण्यासारखं आपलं रक्त शिवाय चालू करायचं. आणि मला म्हणते तुम्ही आमच्यावर बोलता, अरे तुम्ही झक मारायला होता तर मग बोलू कोणावर? दगडावर बोलू का? तुम्ही करा कोणाचा? सांगा होते की ओमराजे तुमचं खोट आहे, की 10 पोरं आम्ही डॉक्टर केले, का सांगत नाही? सांगा होते काय उद्देश होता उस्मानाबादला सोडून आम्ही तिकडे केला? सांगा होते सरकारच्या मालकीचा आल्या, आम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहेत म्हणाल, आम्हाला नाही हा पैशाची, आम्ही सरकारच्या मालकीचं केलं, तिथं केलं. नुसतं पैशाला श्रीमंत असतं म्हणजे कोण मोठं होत नसतंय. मनाची श्रीमंती लागते, पुढच्या माणसाबद्दल आत्मीयता लागते. ती आम्ही दाखवली केली बी, ती आम्ही दाखवली बी केली. ही मेडिकल कॉलेज. दुसरं तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, जी ती आता कमळाबाईकडे गेलेलो विकास करायला चाललंय. सत्ताधारी पक्षात नाही गेलो तर मला काम करता येणार नाही, ही लई मोठं वाक्य आहे का नाही? 2014ला मोदी साहेबांनी घोषणा केली ती सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाची. 14 ते 19 सत्ताधारी पक्षाचाच खासदार होता. का काम झालं नाही रेल्वेचं? झालं नाही चालू. 14 ते 19 5 वर्ष. 19ला ओमराजे खासदार झाला. माझे प्रश्न रेकॉर्डवर आहेत, माझे केलेली भाषणं युट्यूबवर आहेत लोकसभेतली. मी प्रत्येक अधिवेशनात त्या रेल्वे मंत्र्याला भंडावून सोडलं. आंगडी म्हणून राज्यमंत्री होता, बिचारा वारलं ती कोरोनामध्ये. त्यांना सुद्धा मी कित्येकदा बोललो, रेल्वे मंत्र्याला बोललो, बांधवानो ती काम मी विरोधी पक्षाचा खासदार असताना चालू करून घेतलं. मार्च 2027ला तुळजापूर आपलं रेल्वेनं जोडलं जातंय. ही काम तुमचा खासदार विरोधी पक्षात असताना या ओमराजेने केलं. हे तुमचा टेंभुर्णी लातूर हायवे कसं होतं गच का गेला का? त्या रस्त्याचं चौपदरीकरण गडकरी साहेब म्हणजे ही भूतासारखं मागं लागतंय म्हणजे एका विषयाचं लागलं. मला म्हणले तुझं मंजूर करतो बाबा, आणि मला त्याचा आभार मानायचं. गडकरी साहेबांनी आपला चौपदरी लातूर टेंभुर्णी मंजूर केला. टेंडर झालं, काम सुरू झालंय, 6 महिने झाले. कामाला मुदत आहे 1.5 वर्षाची. पुढच्या 1.5 वर्षात आपल्याला लातूर टेंभुर्णी चौपदरीकरण झालेलं दिसतं. हे काम तुमचं ओमराजे विरोधी राहू.
तुम्ही आता लाईटीची अडचण सांगितली, लाईटीची ही मला माहित नाही असं नाही. ही लाईटीची अडचण मी RDSS चा अध्यक्ष आहे 2000 मला वाटतंय 21-22 पासून. RDSS ही योजना 21-22 ला आली केंद्र सरकारची. ह्याच्यातनं नवीन सबस्टेशन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपल्या जिल्ह्यातली करायची मुभा होती आणि केंद्र सरकार त्याला पैसे देणार होतं. आपण त्याच्या माध्यमातून माझ्याकडे प्रोसिडिंग आहे बरं कायची, मी असं मोगं बोलत नाही, प्रोसिडिंग आहे माझ्याकडे ह्याची. आपण परंड्यामध्ये त्या ठिकाणी खासापुरी इथं एक नवीन सबस्टेशन आणि आनाळ्याला तातमोडवाडी ही 2 सबस्टेशन आपण RDSS च्या माध्यमातून मंजूर करून घेतले. त्याचबरोबर ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे जुने सबस्टेशन आहेत तिथं अजून एक ट्रान्सफॉर्मर शिराळा, डगपिंपरी, जवळा आणि सोनारी 4 ठिकाणी ऍडिशनल पॉवर. ह्याची कामं तुम्ही बघितलं असेल, एजी फीडर सेपरेशनची कामं चालू आहेत गावातली, लॉस रिडक्शनची कामं चालू आहेत, केबलिंगची आहे का नाही. त्याचबरोबर एजी फीडर वेगळं, गावठाण फीडर वेगळं करायला चालू आहे, लिंक लाईन टाकायला चालू आहे. आणि ही जी कामं आहेत सबस्टेशन नवीन आणि ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर साधारण एक वर्षभरात ही कामं होते. ही वर्षभरानं कामं झाल्यावर फक्त परंड्यात नाही पूर्ण जिल्ह्यात आपल्याला लाईटीची अडचण येणार नाही. पूर्ण जिल्ह्यात येणार. हे केलंय मी. बांधवानो, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत मला सांगायचंय आवार पिंपरी, वडनेर, डगपिंपरी, आसू TMDR 09 7.5 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून केलं. चिंचपूर ते माणिकनगर ते MDR 02 8,67,00,000 रुपयाचं काम आपण त्या ठिकाणी केलंय. चिंचपूर ते माणिकनगर MDR 02 रस्त्यावरचा पूल आहे 1,68,00,000 तो आपण केलाय. आणि MDR 09 ते लोणी कपिलापुरी 11 कोटी रुपयाचं काम, असं एकूण 28 कोटी रुपयाचं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं केलं. बांधवानो, एवढंच नाही, जंगली रमी आप माहिती आहे का? जंगली रमी खेळणारी सगळी हसली बघा मनात. पैसे तेवढे घाले लय काटा काढलाय मला माहिती. 2-2, 4-4, 10-10 लाख रुपये घालेले. आमच्याकडे तर 80 लाख रुपये घातले. आखी सोयाबीनची आलेली पट्टीच तिकडेच आहे. आडती होता आता बापान जमिनी गुण भरले पैसे. कावलदारा बावीचं एक उदाहरण आहे. JCBचा चालक जंगली रमी खेळला. तुम्हाला सांगतो इतके पैसे हरला, सगळं जमिनी गुंडी सावकाराचं देणं होईना. शेवटी स्वतःच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं. 3 वर्षाच्या लेकराला मारलं विष देऊन बापानं आणि स्वतः आत्महत्या करून गेली. एक कुटुंब संपला. ही घटना घडल्या अधिवेशन होतं लोकसभेचं. मी गेलो, मंत्र्यांना दाखवली परिस्थिती. म्हटलं कोणचा माणूस स्वतःच्या 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारेल, कोणचा माणूस स्वतःच्या गरोदर बायकोला विष देऊन मारेल आणि स्वतः मेलंय म्हणलं फाशी घेऊन. ही फक्त एक उदाहरण आहे म्हणलं साहेब. अशी उदाहरणं बरेचसे आहेत की जी समाजापुढे आलेच नाहीत. लोकांना माहितीच नाही कारण मेलं फाशी घेऊन काहीच कारण माहित नाही. म्हणलं ही संपायलीत म्हणलं लोक. ही काय बी करा बंद करा. लोकसभेत बोललो मी ह्याच्याबद्दल आणि मला अभिमान आहे. 4च दिवसानं केंद्र सरकारनं ह्याच्यावर बंदी आणायचा कायदा संसदेत आणला, मंजूर झाला. राष्ट्रपतीची स्वाक्षरी 2 दिवसात झाली. ही तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं केलेलं काम आहे. बांधवाने विरोधी पक्षातच राहून केलं. कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्याच्यात जे आपल्याला अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून जर आपण योग्य पद्धतीनं भांडलो तर विरोधी पक्षात असताना सुद्धा आपल्याला काम करता येत नाही. बांधवानो, ही मला अजून बरीचशी कामं सांगता येईल. आलिम्को माहिती आहे का? कृत्रिम पाय, कृत्रिम हात देणारी संस्था आहे. 76 ला स्थापन झाले. 3 चाकी सायकल, इलेक्ट्रिक, कानं ऐकायची मशीन, स्मार्ट स्टिक, स्मार्टफोन, जी लोक डोळ्याला आणतायत ती ही साहित्य देते. 76 पासून काम करते. 19 पस्तोर एका सुद्धा खासदाराने शिबिर घेतलं नाही. एकानं नाही. 76 ते 19 का खासदार नव्हते, एकानं घेतलं नाही. मी पाहिलं आहे शिबिर बी घेतलं. 7 कोटी रुपयाचं साहित्य दिलंय आपण. 7 कोटी रुपयाचं साहित्य ग्रामीण आपल्या जिल्ह्यातल्या अपंग लोकांना हे केलंय. ही का सांगायलो? माझे विरोधक मला म्हणाले नुसते जाखंटामेवरच निवडून आले म्हणले.
ती बी आहे पण ही बी आहे. मी कधी सांगत नव्हतो कारण माझा स्वभाव नाही. मला लोकांनी बसविलं कशासाठी? काम करायसाठी. हा, मी माझं ऊसाचं बिल आणून खर्चिलं तर बरोबर सांगावं, पण ही पुढची लय बॉम्ब लागली म्हणून मला सांगायची पाळी आली. म्हणून आज पहिल्यांदा मी एवढा सगळा खुलासा कामाचा केलाय. मला तुमच्याकडनं इतकंच अपेक्षित आहे की मी काम करणार आहे. माझा कारखाना नाही, माझी संस्था नाही. मला 24 तास मधला 24 तास वेळ कुणासाठी? तुमच्यासाठी. आणि म्हणून त्या वेळेचा वापर तुमच्या गुणाच्या मागं फिरणारा 4 गाई सांभाळणाऱ्या माणसाकडे बी नंबर आहे आपला. गाय आजारी पडली तर त्याला आठवण आपली होती ना. आपण बी तसं बसत नाही. डॉक्टरला पण परत जोर घेऊन असते जा तपास. पण पुढची दरिद्र काय म्हणाली ती, ही काय काम खासदाराचं आहे का? आता गुराख्याचं मतदान खासदाराला लागतं की नाही लोकसभेला? त्यांना का म्हणतंय लागतंय ना. मग काम करायला दुखतंय काय? करावंच लागेल. ड्रायव्हरचं लागतंय करावंच लागेल. डीपीचं लागतंय करावंच लागेल. परमिट दिना म्हणून सुद्धा करते ती मला करतो. आणि त्याला हिनवायची काय गरज नाही. फक्त आता काय झालं, लोकसभेला तुम्ही चांगलं निकाल दिला, विधानसभेला कानावून गेला. ह्या नगरपालिकेला काय झालं, वार्ड झाले बारीक. 3200 मताचा वार्ड. आता तुळजापूरचं उदाहरण, 3200 मतामध्ये मामा 3100 लोकांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या. कसं यायचं आम्ही निवडून? रणजितला म्हणलं बँक फुडत, म्हणलं रात्री कुठंतरी जाऊ कटावणी फिटावणी घेऊन. आता टाकाच घालावं लागेल की कुठून आणायचं सांग की? काम बी करायचं, राबायचं बी, आणायचं कुठे? आणि 3 नगरपालिकेला पडला, आम्हाला नाही मिळालं यश. वाय विमान हवाईत गेले सांगतो तुम्हाला, या बिघडलेल्या अवलादीचं. मला ती म्हणते जिल्हा परिषदची सत्ता आणून दाखवा, मी माझं नाव बदलतो. कोण? मल्लू पाटील. पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे का? आहे तुमच्याकडे काय? आता उद्या 9 तारखेला सत्ता आल्यावर याचं कसं बारसं करायचं पुन्हा सांगा तरी की भलतच हवेत आहे. बरं ते जाऊ दे म्हणलं. आम्ही एवढंच म्हणलं, तू थोडा इतिहास लक्षात घे, शांततेनं विचार कर. 2014ला तुझे आजोबा पद्मसिंह पाटील 2.5 लाख मतानं पडलेत लोकसभेला. किती? 2.5 लाख. 2019ला पप्पा 1,30,000 पडले लोकसभेलाच. आणि ह्या दोघांचे रेकॉर्ड मम्मीनं 24ला तोडले, 3,30,000. होय म्हणून काय लबाड सांगत होय तू. ती 100-150 कोटी खर्च होत. आता 3दा लोकसभेला पडले आणि 1 नगरपालिका आली म्हणून. मी जर खंडारीत ग्रामपंचायतला निवडून आलो म्हणजे उड्या आणत गेलो, तुम्ही हानचाल का नाही? माझं काय म्हणणं आहे, लोकसभेला तुम्ही 3दा पडला. आता आजीची हाऊस फिटली, पप्पाची फिटली, मम्मीची फिटली, तुझी 29ला फेडू. नुसत्या कामाला माझ्याकडे दाम नाही तर कोण कसा पटेल. सकाळी 11 सभा कोण घेते का? येडा माणूस घेते. ती काय करेल, तुला किती पैसे पाहिजे? 20 लाख. 20 लाखाचं बंडल. तुला किती फायदे? 40 लाख. आपल्याकडे दुसरं काहीच नाही. आपल्याकडे काम आहे आणि कष्ट आहे. कष्ट घ्यायची तयारी माझी आहे. आमचे उमेदवार सगळे सोन्याच्या अंगठीवर टाकायचे का कामावर टाकायचे तुम्ही ठरवा. आमच्या सगळ्यांना सांगा तरी एकदा, हे तुम्ही लढू नका. आम्हाला सांगा मी का प्रामाणिक आहे. आणि मला मिस्त्री काम करणाऱ्या माणसानं माझ्या निवडणुकीत 1200 दिले हो. त्याला कष्टाची होते, लाज वाटते मला. तर 1200 दिले, त्याचं किती इमान आहे सांगा, किती विश्वास आहे. कसा तोडू? होईल का हिंमत माझी तोडायची? अरे ह्या बावलेत ना आम्ही करतो. तुम्ही द्या की साधा आम्हाला काय नुसतं पैशावरच मागणार. मग पैसे कमवायला सांगाल नाही, 1 मिनिटात कमळा पाहिजे ती मला. आता 15 पासून लगे 1 सेकंदात सांगा की फक्त. बांधवानो तुमच्या विश्वासावर, निर्णय तुमचा. बरं सरकार इतकं नालायक काय सांगतो. निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणी बसल्यात बघा माझे. सगळ्या जबाबदार आहेत सरकारला. निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीला सरसगट पेमेंट, आणि आता मतदान झाल्यावर
घरात किती आहे, एक का दोन? सासू म्हणते तुझं बंद कर, सून म्हणते तुझं बंद कर बंद कोणाचं करायचं ते. नुसती एक केवायसीची कागद घेऊन चिंडायली ही खरं आहे. निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिदा, निवडणूक झाली काय भेट हाय का नाही? हाय हाय. निवडणुकीच्या आधी संपूर्ण कर्जमाफी, निवडणूक झाली की योग्य वेळी तुमच्याकडे मत मागायला जाऊ त्यांना सत्ताधारी पक्ष त्याला म्हणा ना ती योग्य वेळ आल्यावर आमच्याकडे मत मागायला आला काठीनं बडवीन म्हणायचं. ही संदेश तुम्ही द्यावा लागणार आहे. बरं तुमचं चांगलं काय केलं तिथे सांगा आम्हाला. सोयाबीन 11,000चं 32 नाही, कांद्याची तीच अवस्था आहे, दुधाची तीच अवस्था आहे. खताच्या पोताची किमती दाखवू का वाचू दाखवू कुठं आहे रे ती धीर जरा मला 10-26 पोत कितक्याला होतं कितक्याला झालं हे हाय का रे? मला धीर ते आणून खरी किंमतच वाचून दाखवली बालाजी. नाही अर्गेंची गिरण माती त्यांच्या लक्षात येते ना काय नेलंय ती. बाईवर बहिण म्हणलं की कुठं हुरळती ती तिकडे ए देखी बाबा. आणलं का? आहे का? काढायला का बेटा त्रास लावतो का पाकिस्तानहून मागवायचं? तुम्हाला फक्त भाव वाचून दाखवतो खात्याचे पोतेचे. 14ला काय होते ना आज काय, सोयाबीनचा भाव काय होता ना काय ते नंतर नेटकी झाली आहे. औषध पेटली सोनं घ्यायची लाडक्या बहिणी. 10-26 1076 रुपयाला पोत होत. 2025 वाजवा टाळे 3000 करते. एमओपीचं पोत 900 रुपयाला होतं, 1850 रुपये. हे 2-4 वाचली सगळ्या तिथे रेट वेळ नाही घालली सगळे रेट आहे. नेमकं कसं काम करायलंय काय काम करायलंय बघा तरी. बघा आमचं काय म्हणणं नाही, आमच्यासारखी माणसं येऊन तुम्हाला सांगते. आणि आम्हाला जिल्हा परिषद माझी बायको मला भाकर खाऊ घालून माझी 2 लेकरं सांभाळून लय समाधानी आहे. तिला कुठं बसायचं समाधानी. हे का करायचंय? 500 वर्ग खोल्या नाहीत आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेला. किती नाहीत? 500. गरीबाची लेकरं शिकतील त्या जिल्हा परिषदच्या शाळेत. माझा शब्द जिल्हा परिषद आली ना पहिल्यांदा ही 500 वर्ग खोल्या आपण एका वर्षभरात बांधून काढू. मला ह्याच्यासाठी जिल्हा परिषद नाही. तुमचं सीएमए इंग्रजी बंद केलंय जिल्हा परिषदच्या शाळेचं, आपण परत चालू करणार ह्याच्यासाठी पाहिजे. तुमची शेतकऱ्याला योजना आहे गोपीनाथ मुंडे अपघात योजना, शेतमजुराला योजना नाही कुठली. आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्याचा अपघात झाला तर त्याची योजना आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून काढायची ह्याच्यासाठी पाहिजे. आम्ही आमचा काल जाहीरनामा जाहीर केलाय. मोठाड काही बी फेकलं नाही. जी गोष्ट शक्य आहे जी करणं शक्य आहे तीच त्याच्यात मांडलेलं आहे. वाचा ती आणि विचार करा. आमच्याकडे फक्त एकच गोष्टीची कमी आहे, हरामचा माल आमच्याकडे नाही फक्त तुम्हाला द्यायला वाटायला. काल म्हणलं येणारा माळ तुमच्यासाठी उपलब्ध आहो, येणारा माळ त्याच्यासाठी राबायला बी तयार आहो आणि आमचे उमेदवार बी त्याच पद्धतीने राहतील. ही वचन तुम्हाला देतो. मतदान तुमचं उद्याच्या 7 तारखेला. चिन्ह काय आहे? टाकचाल. विचार करा, विनोदाचा भाग सोडा. मी चांगल्या भावनेतनं समजल अशा भाषेत तुम्हाला कळलं अशा भाषेत सांगितलंय. माझं कुणाचं फक्त टीका करायची म्हणून मी कुणावर टीका करत नाही. खरंच त्यांनी चांगलं केलं असतं तर मी त्यांचं चांगलं म्हणूनच याचं नाव घेतलं असतं. मला काय
माझं माझं जे चाललंय ते मी न्यायालयीन लढाईनं बघेन, पण ह्या विचाराची माणसं आहेत बांधून. आणि परत आपली बायको जिल्हा परिषदेची अध्यक्ष व्हावी म्हणून सगळ्यांना कामाला लावलंय. फक्त त्यांच्या आरी पडू नका, देऊ द्या ना सामान्य महिलेला एकदा, बघू द्या ना काय करते ती. आज कैलास पाटील आले, आमदार झाले, करायला ना चांगलं काम. तुम्ही विधानसभेत त्यांची भाषणं ऐकता का नाही? किती सुंदर मांडते, शेतकऱ्याचे प्रश्न मांडले, तुमच्या वर्ग 2च्या जमिनीचा प्रश्न मांडला, चांगलं काम करायला. येऊ द्या ना पोरं पुढं. हा, कुठेही मी 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 करून जाणार आहे ती. ह्याच्यासाठी बांधवानो ही सगळा खटाटोप आहे. विनंती इतकीच आहे की ह्याचा सदसद्विवेक बुद्धीनं विचार करा आणि आमच्या पाठीशी राहावा. आम्ही तुमच्या पाठीशी आयुष्यभर राहू, एवढं वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोखळे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.